The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. Welcome to the Voice Vista Media House by Pooja Prasoon. The Voice Vista present candid podcast series Empower Biz, Flavor, Faith and Future, Nourishment with Empower Biz. आज आपल्या सगळ्यांना भेटणार आहेत दोन पुन्हा अशा मैत्रिणी ज्यांनी मागच्या एपिसोड मध्ये आपल्याला अन्न आणि त्याबद्दलचं महत्व ते कशा पद्धतीने बनवायचं आणि त्याच्या आपल्या शरीराला होणारा फायदा या सगळ्याविषयी आपल्यासोबत गप्पा मारल्या आणि आपलं आयुष्य आपलं आरोग्य अजून सुखकर आणि समृद्ध कसं बनवायचं याविषयी सांगितलं. या दोन मैत्रिणी म्हणजे अर्थातच डॉक्टर पल्लवी कासलीवाल देशपांडे मॅडम आणि होम मेकर माधवीजी भडंग मॅडम. या दोघींचंही आजच्या पॉडकास्ट सिरीज मध्ये खूप खूप स्वागत. मॅडम, आपण मागे गप्पा मारल्या त्या दृष्टिकोनातनं छान असं आरोग्याचं महत्व तुम्ही आम्हाला सगळ्यांना सांगितलं आणि ह्या दृष्टिकोनातनं तुमची 5 पुस्तकं जी प्रकाशित झाली होती त्याच्यावर सुद्धा आपण भर टाकला होता. पण मला आता या एपिसोड मध्ये विचारावं असं वाटतंय की त्या 5 पुस्तकापैकी आव्हानं प्रत्येकाला येत असतात, तर सगळ्यात कठीण आव्हान कुठल्या पुस्तकासाठी तुम्हाला आलेलं होतं? आपली 5 पुस्तकं आहेत. त्याचे नावं सांगून देते. उपवास विजडम बिगिन नाव, वन पॉट मील विजडम बिगिन नाव, स्नॅक टाइम विजडम बिगिन नाव, डेझर्ट विजडम बिगिन नाव आणि ऑइल बूम विजडम बिगिन नाव. सो या सगळ्या ह्याच्यात 21 रेसिपीज आहेत. टोटल 105 रेसिपीज आहेत आणि ॲज द नेम सजेस्ट की उपवासाच्या रेसिपीज आहेत. वन पॉट मध्ये आपण जसं मागच्या एपिसोड मध्ये बोललो की आपल्याकडे वेळ कमी आहे पण सगळं काही गेलंच पाहिजे, सो ह्याची सवय लावावी लागेल. सो ते आहे. स्नॅक टाइम मध्ये आपण स्नॅक मध्ये कसं वाईज चॉईसेस करू शकतो जे आपल्यासाठी चांगल्या आहे, पूर्ण फॅमिलीसाठी चांगल्या. डेझर्ट मध्ये डेफिनेटली नॅचरल शुगर्स वापरूनही आपल्याला बनवता येतं, फक्त थोडं वेगळेपणा, थोडं प्रॅक्टिस, थोडं ओपन माइंड. आणि ऑइल बूम मध्ये आपण सगळ्या भाज्या, मी जे लॉट ऑफ ग्रीन्स जी मागच्या वेळेस वांग्याची एक्सिलेंट रेसिपी पालक मेथी म्हणजे असं कधी विचारच नसेल की नाही वांग्याचा ऑल दिस. बट येस, त्याच्याने जास्ती भाज्या शरीरात कशा जाव्या, जास्तीत जास्त फायबर कसं जावं हे लक्षात ठेवून लोणची पण घातली आहे, सूप पण आहे. मॅमनी खूप जास्ती एफर्ट्स टाकले आहेत, ट्रेमेंडस एफर्ट्स पुट इट ऑन पेपर. कारण ऍज अ कोच मी फक्त त्यांना सांगणं सोपं आहे, बरोबर आहे, पण त्याला इम्प्लिमेंटेशन मी आज माझ्या करिअर मध्ये किती लोक बघितले असतील ज्यांनी एवढं इम्प्लिमेंट केलं. माय गॉड, आय सॅल्यूट टू हर फॉर दॅट. सो तसं सगळ्यात महत्वाचा आम्हाला चॅलेंज होता की मी त्यांना शेअर करणं, त्यांनी ते समजून घेणं, ते स्वतः इम्प्लिमेंट करणं, मग त्याचे युट्यूब व्हिडिओज बनणं आणि मग आम्ही ह्या निष्कर्षाला पोहोचणं की आता आपण ह्याचं पेन डाऊन करूयात. तेच जे बनवलंय तेच लिहायचंय आपल्याला, फक्त प्रॉपर शब्दात मांडायचंय की लोकही हे फॉलो. कारण मेन उद्देश आहे की अरे हे इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे. बरोबर. सो चॅलेंज हेच होतं की लोकांना इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे. कारण बऱ्याचदा आपण ते वर्षानुवर्ष करत आलो असतो ना, आपल्याला हा छोटासा पॉइंट की अरे डायरेक्ट फोडणी द्यायची आहे, ह्याच्यात लिहिलंय कढई गरम करा आणि त्याच्यात राई जिरा टाका, पण ते दिसणार पण नाही की असं शक्यच नाही. कारण तेल टाकल्याशिवाय आपण पुढचा पदार्थ सुरूच करत नाही. सो दॅट वॉज द चॅलेंज की पीपल गेट इट अँड पीपल आर एबल टू इम्प्लिमेंट. हाच सगळ्यात मोठा. आणि मग त्याच्या अराउंड पुस्तक आलं की सगळ्यांचे फोरवर्ड्स घेणं, आफ्टरवर्ड्स घेणं, ते प्रॉपरली कंपाईल करणं आणि त्याला इंटरेस्टिंग ठेवणं. येस. सो आता इंटरेस्टिंग म्हणून मला एक विचारावं असं वाटतं मॅडम की आता आपण जे आहेत आपली परंपरा आहे, गोड खाशे काही जण असतात किंवा गोड आपल्याला म्हटलं की साखर आणि गुळ, म्हणजे या व्यतिरिक्त शिवाय तूप या व्यतिरिक्त आपण गोड बनवू शकतो असं कन्सेप्ट मध्ये म्हणजे ते पटतच नाही. किंवा शुगर फ्री. शुगर फ्री तर मग मला हे विचारायचं, तुम्ही जे डेझर्टचा उल्लेख केला तर मग गोड घाशांना
नैसर्गिक पद्धतीचा पर्याय काय? गोड घाशांना नैसर्गिक पर्याय नक्कीच आणलेला आहे आपण आपल्या डेझर्टच्या याच्या पुस्तकांमधनं, की नॅचरल शुगर ही शरीर लवकर ऍब्सॉर्ब करून घेते, तिचा साठा होत नाही, म्हणून आपण तशा पद्धतीने आपण तो पूर्ण केलेला आहे. मग त्याच्यामध्ये आपण जी महाराष्ट्रामध्ये फेमस असलेली पारंपरिक पुरणपोळी देखील आपण त्याच्यामध्ये आणलेली आहे, साखर आणि गूळ न आणि वापरता. तूप नाही. हा, खीर, साखर, गूळ, तूप न वापरता आपण खीर केलेली आहे, आम्ही आमच्या डेमोमध्ये दाखवलेली आहे. क्या बात. आणि त्याच्यानंतर आता हे जेव्हा जसे आपले पारंपरिक केले तसेच आम्ही आधुनिक पण आणले, बरं. ज्याला म्हणजे बरेच आधुनिक पदार्थ आपण त्याच्यामध्ये आणलेले आहेत. पुस्तक घेतलं की लक्षात येईल. पण तेही नॅचरल शुगर. ओके. बरं, आणि म्हणजे कुठल्याही गोड खाण्याची जी इच्छा आहे ती न मारता आपण सहज हेल्दी गोड खाऊ शकतो. Yes. मग अगदी जे डॉक्टर सांगतात की गोड खायची इच्छा आहेच ना, मग पाव बाउल खा, हे आपण अर्धा ते पाऊण बाउल सहज खाऊ क्या शकतो. बात आहे, क्या बात आहे. आणि मला स्वतःला जेव्हा आता मॅमनी रेसिपीज बनवल्या आणि सगळ्यांना आमच्यासोबत शेअर केल्या, तेव्हा मला जाणवलं की त्याच्यात इतकी प्युरिटी आहे ना, इतका तो प्रसादाचा भाव आहे ना, की एवढंसं खाऊन सुद्धा आपण तृप्त क्या बात, झाल्यासारखं क्या वाटतं. बात. लिटरली म्हणजे खरंच. आय एक्सपिरियन्स सो ते क्रेविंग होत नाही की मला अजून पाहिजे, ते आपोआप आपले शांत शांत होतात होतात. सगळे टेस्ट बर्ड्स बरोबर आहे. आणि माइंड. मस्त. आणि आता तुम्ही जो उल्लेख केला मगाशी पुस्तकाचा, ऑइल बूम विजडम, या पुस्तकामध्ये आपल्याला म्हणजे आपली खाद्य संस्कृती जी आहे ती डावी बाजू उजवी बाजू हे सगळं Exactly. आपल्याला लागत असतं. मग लोणची, सलाड, कोशिंबिरी ह्या सगळ्या जो आपला डाव्या बाजूचा जो भाग आहे. आहे, ते लोणचं वगैरे हो, करण्याच्या दृष्टिकोनातनं आहे, बरोबर आहे. लोणचं म्हटलं की तेल आलं ही आपली भावना आहे, आणि भरपूर तेलाचा तवा हीच संकल्पनाच आम्ही मोडून काढली. आमच्या पुस्तकांमध्ये तुम्हाला दिसेलच की आम्ही 3-4 प्रकारची लोणची दिलेली आहे, तर पण 4ही प्रकारच्या लोणच्यांमध्ये आम्ही कुठेही तेलाचा वापर केलेला नाही, कुठेच तेल. म्हणजे डावी बाजू जी आहे ही पूर्ण आपण बिना तेलाने कशी सजवू शकतो, त्याच्यामध्ये कोरडी चटणी म्हणजे नॅचरल ऑइल आलंच आपोआपच. लोणचं खूप महत्वाची, त्याच्यात रिच इन अँटीऑक्सिडेंट, रिच इन विटामिन सी, B12 साठी पण कैरीचं हो. लोणचं जे त्याला आहे, आपण जर प्रॉपरली बनवायला शिकलो तर इट इज डेफिनेटली वर्थ. म्हणजे कैरीचं लोणचं बिना तेलाचं आम्ही पुस्तकात नाही दिलं, पण सांगते की बिना तेलाचं सहज बनतं, मी माझ्या आजीकडून शिकली आहे. अरे वा. हा, म्हणजे कैरीला मिठामध्ये फोडी करून मिठामध्ये जर समजा बुडवून ठेवल्या 1 दिवस, आपोआप त्याचं मिठाचं पाणी सुटतं, आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यात प्रॉपर मसाले. शेवटी चव कशात आहे, तेलात नाही, मसाल्यांमध्ये चव आणि आहे. ते तेलही आपण मस्त गरम वगैरे करून. त्याच्यात- आणि त्याच्यानंतर एक गंमत म्हणजे ती ज्या वेळेस वाढायची ती ते काढून चमचाभर कच्चच तेल वरून टाकायची आणि सगळ्यांना वाढायची. सगळ्या गोष्टी फुलफिल होतात. क्या हे बात. त्या काळची गोष्ट आहे जी आज आपल्याला गरजेची आहे. एक्झॅक्टली. म्हणजे तेलाचा स्मोक तयारच झाला नाही, तेल हार्मफुल नाही, स्मोक हार्मफुल आहे. ओके, म्हणजे एक गोष्ट समाज जागृती म्हणून सांगायची वाटते की तेल आपण जे तापवतो ते जास्त हवं. एक्झॅक्टली, बिलकुल. जेव्हा ते 100 डिग्रीजला नेतो तेव्हा जे चेंजेस होतात त्याच्याने फॅट पर्सन, कोलेस्ट्रॉल आणि जे काही लाईफस्टाईल डिसऑर्डर त्याचं सगळं मेजर रूट कॉज ते आहे. तेवढं जर Okay. आपल्याला जमलं तर डेफिनेटली वी कॅन सेव्ह द एंटायर प्लॅनेट. बरोबर. आता तुम्ही हे जे म्हटलात तर याच्यातनं मला तुम्हाला हे विचारावं वाटतंय की आपण रोजच्या खाण्यामध्येच आपल्या या सगळ्या चुका करतो आहोत एक प्रकारे, आणि आपली लाईफस्टाईल म्हणजे आपण 31व्या शतकाकडे चाललो आहोत, आणि मग या सगळ्या दृष्टिकोनातनं धावपळीचं जीवन, मग कुठेतरी बाहेर वडापाव खाऊन घे, पिझ्झा खाऊन घे, किंवा काही पास्ता खाऊन घे, असं सगळं करून आपण ते आपल्या शरीरावर मारा करतोय अक्षरशः. आणि मग या सगळ्यातनं आपल्या चुकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या घडतात आहेत, तर या चुका आपण कशा पद्धतीने धकाधकीच्या जीवनात सांभाळल्या पाहिजे. मेन सगळ्यात महत्वाचं आहे ना, आपल्याला थोडीशी तयारी पाहिजे, थोडं एक्सप्लोर करावं लागेल. पण आपल्याला सवय झाली आहे, हे लागलं ना चला ऑर्डर करा. येस, एक्झॅक्टली.
सो Oh. मी आपण सगळे ऍप्स वापरतो आणि ऑर्डर करून टाकतो. आपल्याला माहिती नाहीये की बाबा हे पॉलिश्ड आहे, हे अनपॉलिश्ड आहे, किती प्रोसेस्ड आहे. नाही, आपल्याला फक्त कुठे ते आपल्याला लवकर मिळेल आणि स्वस्त मिळेल किंवा बस. जे काय व्हॉट एव्हर प्रत्येकाचे हे परिश्रम घ्यायचे नाहीये. हा. सो ऑर्डर केल्यापासूनच आपल्या चुका. ओके. सो ऑर्डर करण्यापेक्षा आपण थोडं जाऊन एक्सप्लोअर करूया. जेव्हा आपण आपलं धान्य आणतो आपण ते ग्राइंडच केले पाहिजे. ते तोपर्यंत आपण त्याला कोर्स ग्राइंड करायचं, जाडसर. जाडसर ग्राइंड करायचं, म्हणजे त्याचा फायबर त्यानंतर जे आपण पोहा, उपमा, प्रत्येक गोष्ट ती उगवल्यानंतर आपल्याकडे येण्याची जी चेन आहे ती जेवढी पॉलिश होत जाईल तेवढा आपल्यासाठी त्याचे सगळे न्यूट्रिएंट संपतील. आपण फक्त या भ्रमात राहू की आपण हेल्दी खातो. सो मेन आहे की ती मिनिमली प्रोसेस्ड असली पाहिजे. जितकी रॉ, तितकी प्युअर, तितकी आपल्यासाठी चांगल्या, तेवढं त्याचं मायक्रोन्यूट्रिएंट्स रिटेन होतात, फायबर पण कारण तेच करणं महत्वाचं आहे. दुसरी चूक आपल्याकडनं जी होते ती म्हणजे आपण बोललो ही मॅमनी शेअर केलं, स्किन आपण सोलून टाकतो. म्हणजे सोलून कोशिंबीर करायची असेल तर आपण काकडी सहज सोलतो, गाजर सहज तिला दुधी भोपळा. शिजणारच नाही म्हणून ते हो, येस. दोडक्याची सालं बिलं सगळी शिरा काढून ते, आणि ते सगळं सत्व जे असतं ना ते सगळं डस्टबिन. Absolutely. किंवा आपण सूप बनवतो ते गाळून घेतो. हो, सो त्याचं सगळं फायबर फेकून देतो आपण. येस. सो फायबर रिटेन करायला आपण प्रत्येकाने शिकलंच पाहिजे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्या सालांमध्येच जास्त सत्व आहे. हो. त्याच्यातच सगळं आहे असं म्हटलं तरी चालेल. वी कॅनॉट अफोर्ड. आपण जर असं वाटत असेल की अरे ह्याच्यावर पेस्टिसाइड्स आहे किंवा जे काही फिअर आहे ते सगळे अनरियल फिअर्स रादर. त्यातल्या त्यात चांगला रिसोर्स शोधा, तर स्वतः उगवा. गरम पाण्यामध्ये घाला ना, मीठ टाका, गरम पाण्यामध्ये ठेवा, आपोआप ते सगळं निघून जातं. कोविडमध्ये हेच हो. करायचं. कोविड जेव्हा आला तेव्हा बाहेरच्या सगळ्या भाज्या वगैरे आपण मिठाच्या पाण्यात टाकून तास 2 तास ठेवून मग नंतर त्या वाळवून बरोबर. आपण यूज करायचं. बरोबर. तेच करायचं. सो बीट नाही, गाजर नाही, कशाची सालं काढायची नाही, ती तशीच्या तशी वापरतात येतात. ओके. आणि तेच आपण मेन्शन पण केलं आहे Yes. आपल्या रेसिपीज मध्ये. मला पुढे ना तुम्हाला म्हणजे तुमच्या दोघींचं कॉम्बिनेशन एवढं छान आहे आणि त्या म्हणजे सांगायला आनंद पण आहे की गुरु शिष्य जरी जोडी असली तरी मैत्रिणींचं बॉन्डिंग जास्त झालेलं आहे. आणि या मैत्रीतूनच ही 5 पुस्तकं आणि आता येऊ घातलेली सुद्धा काही पुस्तकं तुमची जी प्रकाशित होणार आहे. रादर दॅन एक पुस्तक प्रकाशित पण झालेलं आहे, बरोबर? तर मला हे विचारायचंय की तुम्ही दोघींनी एकत्र ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या, तर मग या एकत्रपणामध्ये सोपेपणा कुठला आणि आव्हानात्मक? तशी आव्हानात्मक फारशी आली नाही, सोपच झालं. एकमेकांचं आतून कनेक्शन असलं ना की आपोआप सगळ्या गोष्टी घडतात. तसं डॉक्टरांच्या सोबत आतून कनेक्शन झालेलं मला आहे. तर नेहमी असं वाटतं की मला नेहमी सॉरी टू से पण आमच्या टीम मधले जे बाकी मेडिकल प्रोफेशनल आहे, हायली इंटेलेक्च्युअल पीपल, त्यांना मला कधी जास्त समजून सांगावं लागेल आणि मे बी आउटपुट एक्सपेक्टेड येणार नाही. आमचं कनेक्शन असं आहे आता इतके वर्ष टचवूड की मी नुसतं थोडं शेअर केलं की मॅमला समजून जातं की काय पाहिजे आहे आणि त्याच्या पुढे लाईक ऍब्सोल्युटली नो एनर्जी और लेस एनर्जी, आणि इट इज द आउटकम इज सो ब्युटिफुल, सो रिअल. तर ते एक वेगळंच मला आतलं कनेक्शन जर समजा असलं ना तर आव्हान राहतच नाही, ते सहज घडतं, आणि सुलभ घडतं. आणि हाऊ वी कम्प्लीट इच अदर इज की मला स्वतःला एवढा वेळ खरंच नव्हता मिळत टू ऍक्च्युली एव्हरी डे ते इम्प्लिमेंट करणं. पण सातत्याने इतके वर्ष प्रॉपरली सेल्फ डिसिप्लिन ठेवून इम्प्लिमेंट करणं इज आणि ते त्यांनी करून दाखवलं. डेफिनेटली म्हणजे समथिंग मगाशी दॅट जो आय आपण रिअली उल्लेख लव्ह केला, अबाउट की त्यांनी स्वतःचं लिव्हर डोनेट केलेलं आहे वयाच्या 60व्या वर्षी. लाईफ मधली सगळ्यात मोठी अचिव्हमेंट तुमच्यासाठी. म्हणजे थोडक्यात आपण हे म्हणता येईल की फक्त स्वतःसाठीच नाही जगता येत, तर आपण इतरांसाठी पण सहज जगू शकतो. आपली लाईफस्टाईल जर समजा आपण चांगली ठेवली
तर आपण फक्त स्वतःच नाही तर आपण दुसऱ्यांनाही जीवनदान स्वामी सहज देऊ विवेकानंद शकतो. म्हणाले होते ना, आधी स्वतःवर प्रेम करा, करा. पण इतरांवर प्रेम आपोआप आपोआप करायला शिकतो. अगदी अगदी बरोबर आहे. पण मला आता विचार असं वाटतंय की तुम्ही 2008 पासून हा सगळं रुटीन हे सगळं बदललेलं आहे आणि तुम्ही जी खीर आणली ती पण आम्ही चाखलेली आहे. अतिशय ज्याला म्हणाल रिच फूड आणि टेस्टलाही अतिशय सुरेख गोडवा त्याच्यामध्ये. तर मला हे विचारायचंय की ह्या सगळ्यामध्ये तुमचा यशस्वी झालेला एखादा प्रयोग त्याच्याबद्दलच आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. यशस्वी असं आता काय की सगळ्यांनाच केल्यानंतर सगळेच जण खाऊन म्हणतात नाही हे छान झालंय ते छान झालंय. अगं हे वाटतच नाहीये की याच्यात तेल नाहीये. हे अशा पद्धतीचा खास असं यशस्वीता अशी पण काही मी नाहीये. म्हणत ते वांग्याचं भरीत आणि मग हे जे तुम्ही आम्हाला सांगितलं की तुम्ही आरोग्याच्या दृष्टीकोनातून हा सगळा भाग जो आहे तो स्वतःच्या घरापासून सुरू केला, तो आता समाजापर्यंत येऊन ठेपलेला आहे. तर मग अजून तुम्हाला याच्यामध्ये जे काही तुम्ही प्रयोग केले तर त्याच्याबद्दलचा एखादा किस्सा? प्रयोग असा आता असा प्रयोग काय असं आम्ही जे काही केलंय ते आम्ही पहिल्यांदा घरातच सगळं हे केलं. आणि किस्सा म्हणजे त्याच्यातला अनुभव आम्हाला आला की माझ्या म्हणजे ही जी सुरुवात झाली ती मिस्टरांना बरं नाही, त्यांचा त्रास झाला, त्यांच्या पूर्ण गोळ्या बंद झाल्या. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे की मला हे सांगायला सगळ्यांना आवडेल की अशा पद्धतीची जर समजा आपण लाईफस्टाईल ठेवली तर आपले औषधं बंद होतात. म्हणजे आता साठी उलटून गेली पण टचवूड पण एकही गोळी घेण्याचं काम नाही पडत. एकही नाही. म्हणजे कॅल्शियम नाही की डॉक्टर जेव्हा मी लिव्हर ट्रान्सप्लांट केलं त्याच्यानंतर महिन्याभराने डॉक्टर म्हणाले तुम्ही तुमच्या याने जा, तुमची लाईफस्टाईल व्यवस्थित आहे, काही तुम्हाला कॅल्शियमची गोळीची वगैरे गरज नाही. तुम्ही जी नाचणी खाता आहात, जो काही तुम्ही खजूर खाता आहात, हे तुमच्यासाठी उत्तम आहे. काहीही घ्यायचं नाही. मला सगळ्यांना हेच सांगायला आवडेल की नॅचरल पद्धतीने जितकं आपण जगू, ह्या जितक्या गोष्टी आपण आपल्या आहारात आणू तितकं आपलं जीवन सुकर होतं. क्या बात आहे. जाता जाता एक प्रश्न विचारायचा, अन्न हे पूर्ण ब्रह्म. आज उदर जेव्हा आपलं भरलेलं असतं त्यावेळेस आपण सगळीकडे सर्वाइव्ह करू शकतो. तर या फूड विजडम म्हणजे अन्न पूर्ण ब्रह्म या दृष्टिकोनाकडे तुम्ही भविष्यात कसं बघता? म्हणजे आपले 21सावं शतक, पारंपरिकता कुठेतरी आपली लोप पावत चालली, आपण फास्ट फूडकडे वळतो आहोत. तर ह्या सगळ्याच्यातनं तुम्ही आमच्या श्रोत्यांना काय सांगाल? श्रोत्यांना सल्ला असं म्हणजे आपण आधुनिक आणि पारंपरिकतेचं सांगड घातलेली आहे. हे सांगितलेलंच आहे की बघ कशा पद्धतीने जेवायचं हे डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. ही लाईफस्टाईल आपल्याला ठेवायची आहे. आणि असं जाणवत आहे की आता जग सगळ्यात एन्शियंट विजडम कडे वळत आहे. लोकांना हे जाणवत आहे, रिअलाइज होत आहे. त्यांना फक्त थोडं हँड होल्डिंग मिळालं की पूर्ण करावं. काय करावं, करायचं तर आहे पण काय करावं. म्हणजे नॅचरल ऑइलनी जेवायचं तर आहे, खायचे तर आहे पदार्थ. मोमोज आम्हाला मैदा नको आहे, मोमोज आवडतं ते आधुनिक गोष्ट आहे, नको आहे, खायचं तर आहे. पण ते नेमकं कसं खावं, काय खावं, किती खावं हेच आम्ही आमच्या पुस्तकांमधून दिलंय. आणि त्याच्यासोबत आम्ही स्तोत्र टाकले. कारण आचार सात्विकतेकडून, कारण आमचा जो प्रवास आहे तो मी परत सांगते स्थूलतेकडून सूक्ष्मतेकडे. मग सूक्ष्मता कुठे? तर तुम्ही जर समजा जेवायला बसले आणि एखादा श्लोक जर समजा आपण म्हटला गेला तर आपोआपच तो आपण सूक्ष्मतेकडे जातो. उदर भरण नो हे जाणीजे यज्ञकर्म. याला यज्ञकर्म म्हटलंय समर्थांनी, समर्थ रामदास स्वामी, की रोज जे आपण जेवतो आहे मग चिडचिडेच्यातून किंवा बाईने स्वयंपाक केलेला आहे मग तिची प्रवृत्ती कशी असेल हे आपल्याला माहिती नाही. किंवा घरातल्याही बाईने जरी समजा स्वयंपाक केला आणि तिच्या डोक्यात जर समजा ऑफिसचे विचार असले तर आपोआपच त्या जेवणात ते उतरतात. मग तुम्ही जर समजा ताटामध्ये अन्न घेतल्यानंतर एक श्लोक म्हटला तर तो प्रसाद बनतो आणि मग तो खाल्ला की आमचा जो प्रवास आहे बीज बॉडी टू सोल, स्थूलतेकडून सूक्ष्मतेकडे, हा प्रवास पूर्ण होतो. क्या बात आहे. खरोखर म्हणजे आपल्या घरांमध्ये ना पूर्वीच्या काळी सगळेजण जेवायला बसले की श्लोक म्हणणं किंवा घरातली स्त्री सुद्धा
पूर्ण सोहळं वगैरे व्यवस्थित पाळून नंतर तो स्वयंपाक केला जायचा. त्याचं कारण हेच होतं. खरंच अगदी आहे. अगदी बरोबर आहे. रसिक हो, खरंच आहे. आपलं शरीर जे आहे ते पंचमहाभूत आहे आणि अन्न हे अशी गोष्ट आहे की ज्याचा मार्ग जो आहे तो आपल्या पोटातून जाऊन आपल्या व्यवहारापर्यंत जातो आणि समाज जो आहे तशा पद्धतीने घडत जातो. इतकी छोटीशी ही गोष्ट आहे पण दोघींनी सुद्धा अगदी छान पद्धतीने आपल्याला समजून सांगितलेली आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म आणि हे खरंच पूर्ण ब्रह्म आहे. याचा उलगडा या दोघींच्या माध्यमातून पुन्हा एकदा झालेला आहे. दोघींचे सुद्धा खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच अँड टू ऑल द मदर्स. मला नेहमी असं वाटतं की मदर्स नेहमी मुलांना म्हणतात की बघ एवढी पोळी संपायलाच पाहिजे. तर आता तुमचं लक्ष ते भाजी सॅलड आणि फायबर्स कडे की हे संपवलं पाहिजे आणि त्याच्यासोबत ही भाकरी ही येऊ द्या आपल्या वोकॅबलरी मध्ये. कारण जेवढं आपण मध्ये कारण दॅट इज व्हॉट इंडियन कल्चर वॉज ऑल अबाउट. एक्झॅक्टली. सो येस टुगेदर वी मेक इट हॅपन. आणि आपण दुसरं काहीच सांगतच नाहीये. माननीय पंतप्रधानांनी जे सांगितलं की मागच्या वर्षीचं मिलेट इयर केलं, यंदा त्यांनी तेलाविषयी सांगितलं, याची सांगड आम्ही घातली आहे आणि आपल्या सर्वांसमोर आणतो आहोत. ते 5 पुस्तकं जरूर बघा, वाचा, रेसिपी करा आणि आम्हाला त्याचा फीडबॅक द्या. धन्यवाद. येस अँड वी हॅव ई-बुक्स. यू कॅन एन्क्वायर. नंबर मॅम एकदा शेअर करून द्या तुमचा, म्हणजे मग ऑर्डर कोणाला करायचं असेल तर करू शकता. माझा नंबर आहे 8855687966. क्या बात आहे. आणि अशा पद्धतीने समाजामध्ये राहत असताना समाज जागृती घडवण्याचं काम तशा घरगुती गोष्टींनी होत आहे. त्यासाठी तुमच्या दोघींचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू टू यू. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.